ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। वसई विरार नालासोपाऱ्यामध्ये आज सलग चौथ्या दिवशी सुद्धा पावसाची संततधार जी आहे ही सुरूच आहे। आपण बघू शकता की मी आता वसई पूर्वेच्या मधुबन नाका यवरशाईन सिग्नलवरती उभा आहे आणि हा जर परिसर बघितला तर अद्यापही पाण्याखालीच आहे। आपण पूर्ण रस्त्यावरती या नाक्यावरती पाणी आहे। वसईचा यवरशाईन परिसर जो आहे या रस्त्यावरती मुख्य रस्त्यावर सुद्धा पाणी झालेलं आहे। नालासोपाऱ्याचा आचोळे, तुळीन रोड, शिर्डीनगर, त्याचप्रमाणे गालानगर असेल, नालासोपारा पश्चिमेचा पाटणकर पार्क असेल, वसईचा जो पश्चिमेचा जो भाग आहे, चुळणे गाव आहे, समतानगर आहे, सागरशेत आहे, या सर्व परिसरामध्ये पाणी झालेलं आहे। अद्यापही पाणी ओसरलेलं नाहीये। काल दिवसभर पालघर जिल्ह्याला हाय अलर्टचा इशारा दिला होता आणि आज जो आहे हा ऑरेंज अलर्टचा इशारा आहे। मात्र आभाळ जर बघितलं तर हे पूर्णपणे भरून आलेलं आहे आणि वातावरणामध्ये पूर्णपणे ढगाळ वातावरण असल्यामुळे आज दिवसभर सुद्धा या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता सुद्धा वर्तवली आहे। कारण सकाळपासून पावसाची रिमझिम जी आहे ही सुरू झालेली आहे। वसई विरार नालासोपाऱ्यामधल्या अनेक सोसायट्या ज्या आहेत तळमजल्यावरती पाणी शिरलं असल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल आहेत। या ठिकाणच्या राजकीय लोकप्रतिनिधी असतील, या ठिकाणचे राजकीय कार्यकर्ते असतील, त्याचप्रमाणे महापालिका असेल, महसूल प्रशासन असेल, यांच्याकडून लोकांना मदतीचा हात सुद्धा देण्यात येत आहे। मात्र वसई विरार मधला जो सकल भागातला एरिया आहे, चाळीतला भाग आहे, या ठिकाणी जवळपास 500च्या वर नागरिकांना रेस्क्यू सुद्धा काल करण्यात आलेला आहे आणि आज पुन्हा पावसाची स्थिती तीच असल्यामुळे या ठिकाणच्या वसई विरार नालासोपाऱ्यातलं जनजीवन हे पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।